नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भूगोलामध्ये मित्रांनो मिळतील 8 मार्क. पण ते 8 मार्क मिळवण्यासाठी प्रश्न क्रमांक 4 आपल्याला सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्या 4थ्यातला अ आणि आ अतिशय महत्त्वाचा आहे. जिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील. कसे मिळतील ते मी तुम्हाला सांगतो. बघा, प्रश्न क्रमांक 4थ्यातला अ जो आहे तो ब्राझीलच्या नकाशाच्या आराखड्यावर आधारित प्रश्न असतो. म्हणजे ब्राझीलचा नकाशा दिला जाईल आणि त्या नकाशामध्ये माहिती भरा असा प्रश्न असतो. कधी-कधी भारताचा पण दिला जाऊ शकतो. ओके. आणि हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जातं, एक नकाशा दिला जातो आणि त्या नकाशावर आधारित 5 प्रश्न दिले जातील. त्यापैकी 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर मित्रांनो, आता आपण ह्या दोन्ही प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती जाऊन आपण बघूयात कशाप्रकारे तुम्हाला नकाशामध्ये माहिती भरायची आणि कशाप्रकारे नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची. यासाठी आपण जाऊयात आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नकाशात माहिती भरा हा घटक खूप महत्त्वाचा आहे. कारण बोर्डाच्या परीक्षेला 4 मार्काला यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपण नकाशा कसा भरायचा, नकाशातली माहिती ब्राझील आणि भारत या दोन्ही नकाशांवरती मित्रांनो चर्चा करूयात. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, नकाशा कसा भरायचा यावर चर्चा करूयात. प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी आता इथे दिसत असेल स्क्रीनवरती बघा, या ठिकाणी पहिला भारताचा नकाशा दिसतोय. आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय दाखवायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला दिसते की पश्चिम हिमालय या ठिकाणी आपल्याला दाखवायला सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आता पश्चिम हिमालय बघा, या ठिकाणी पश्चिम हिमालय ज्यावेळेस तुम्ही दाखवता त्यावेळेस हा जम्मू काश्मीरचा पूर्ण भाग वरती बघा, वर पश्चिम हिमालय आपल्याला वर आपल्या अशा प्रकारे दाखवता येईल बघा. वरून हा जो जम्मू काश्मीरचा पूर्ण पट्टा जो आहे तो घ्यायचा आपल्याला, बरोबर का. एवढा एवढा भाग दाखवायचा. त्याच्यानंतर इथून बघा, इथून खाली आपल्याकडे आलो असं, तर इतका भाग जो आहे तो आपल्याला पश्चिम मध्ये हिमालयमध्ये दाखवता येऊ शकतो. एवढं लक्षात घ्यायचं. हा जो भाग आहे तो पश्चिम हिमालय. इथं तुम्ही लिहू शकता पश्चिम हिमालय. मी शॉर्टकटमध्ये लिहितो, फक्त तुम्हाला सांगतोय बाबा कुठला पार्ट आपण कुठं कशा प्रकारे दाखवू शकतो. आता बाकी सूची जे काही आपल्याला दाखवायची असते ती सूची तुम्ही तुमच्या लेवलला तयार करू शकता. ती कशी तयार करायची तुम्हाला माहिती आहे. फक्त मी आता कुठले कुठले महत्त्वाचे भाग आहेत जे आपल्याला दाखवायला विचारले जातात ते कुठं दाखवले पाहिजे त्यावरती आपल्याला या ठिकाणी बघायचं. पूर्व हिमालयाचा जर विचार केला तर बघा, या ठिकाणी अशा प्रकारे इथे बघा आपला जो पूर्व हिमालय आहे तो भाग आहे ना, इथून अशा प्रकारे अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी इथं आपल्याला पूर्व हिमालय दाखवता येऊ शकतो, बरोबर. हा आपला पूर्व हिमालय. पश्चिम हिमालय आणि पूर्व हिमालय तुमच्या लक्षात आला असेल. त्याच्यानंतर पंजाब आणि हरियाणा मैदानी प्रदेश. आता हा प्रदेश आपल्याला कसा आणि कुठं बघा, पंजाब हरियाणा मैदानी प्रदेश बघा. इथं हे पंजाब आणि हरियाणा ही दोन या ठिकाणी आपल्याला राज्य दिसतात. तर यांचा मैदानी प्रदेश आपल्याला इथं आपल्याला दाखवता येऊ शकतो. पंजाब हरियाणा मैदानी प्रदेश हा इथं एवढ्या 2 राज्यांमध्ये आपल्याला दाखवता येतो. आणि इथं लिहायचं पंजाब हरियाणा मैदानी प्रदेश. ओके, मैदानी प्रदेश. ओके, प्रदेश. अशा प्रकारे इथं तो आपल्याला दाखवता येऊ शकतो. त्यानंतर थरचं जे वाळवंट आहे आपलं, तर त्या थरचं वाळवंट नेमकं कुठं आहे बघा, या ठिकाणी इथं थरचं वाळवंट बघा. थरचे जे वाळवंट आहे ते बघा, इथं आपल्याला साधारणतः राजस्थानमध्ये थरचे वाळवंट एवढ्या भागामध्ये आपल्याला इथं दाखवता येऊ शकतो. ओके, हे काय झालं, थरचे वाळवंट. थळचे वाळवंट कुठे, राजस्थानमध्ये. त्याच्यामुळे राजस्थानचा जो वरचा जो भाग आहे तो आपल्याला इथं दाखवता येऊ शकतो थरच्या वाळवंटामध्ये. ठीक आहे, तर असे काही भाग आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर पश्चिम किनारपट्टी मैदाने आणि पूर्व किनारपट्टीची मैदाने. आता या ठिकाणी बघा, पश्चिम किनारपट्टीची जी मैदाने आपल्याला या ठिकाणी दिसतात, तर ही मैदानं जी आहेत तर ती कुठून होतात बाबा, सुरुवात बघा. ही मैदाने दाखवत असताना तुम्हाला हा गुजरात जो आहे त्याला पूर्ण घ्यायचा. बघा इथं गुजरात दिसला आपला, हा गुजरातला घ्यायचा आपल्याला पूर्ण. या ठिकाणी इथं जो गुजरात दिसतो आपल्याला, हा गुजरातचा जो भाग आहे. आणि त्याच्यानंतर पश्चिम किनारपट्टी म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या बाजूचा जो भाग आहे, पश्चिम समुद्र किनाऱ्याच्या बाजूच्या भागाने तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे दाखवू शकता. हे काय झालं तुमचं पश्चिम किनारपट्टी मैदाने, पश्चिम किनारपट्टीची मैदाने. इथं लिहा वाटलं तर पश्चिम किनारपट्टीची मैदाने, पश्चिम किनारपट्टीची मैदाने. ठीक आहे, ही झाली मैदाने, पश्चिम किनारपट्टीची मैदाने. त्याच्यानंतर पूर्व किनारपट्टी. आता पश्चिमेला पश्चिम किनारपट्टीची आणि पूर्वेला पूर्व किनारपट्टीची. मग पूर्व किनारपट्टीची मैदानी कुठं दाखवणार तुम्ही, पूर्वेला दाखवणार बघा, इथून अशी पूर्व बाजूला.
पूर्वेला असे दाखवायचे, पूर्वेला बघा अशा प्रकारे पूर्वेला पूर्व किनारपट्टी मैदानी प्रदेश, बस एवढा काही विषय नाही. पश्चिम आणि पूर्व एकदम सोपा आहे मित्रांनो. पश्चिम किनारपट्टी मैदानी प्रदेश, पश्चिम बाजू पश्चिम दिशेला दाखवायचं, पूर्व किनारपट्टी मैदानी प्रदेश इथं दाखवायचं, पूर्व किनारपट्टी मैदानी प्रदेश इथं आपल्याला दाखवता येईल. ओके, हे बघा बरं का, नीट समजून घ्या सगळ्या गोष्टी. हे झालं. त्याच्यानंतर पश्चिम घाट आणि पूर्व घाट खूप सोपं आहे मित्रांनो, इतकंच अवघड नाही. आता बघा या ठिकाणी पश्चिम आणि पूर्व घाट कुठं दाखवायचं, पश्चिम किनारपट्टी मैदानी प्रदेश आहे ना, त्याला लागून पश्चिम घाट असतो आपल्याकडे, त्याला लागून आपला महाराष्ट्राच्या एंडिंगपासून इथून सुरुवात करायचा. हा झाला पश्चिम घाट तुमचा, एकदम सोपा आहे. हा झाला तुमचा एवढा भाग, तुम्ही काय दाखवू शकता, इथून असा पश्चिम घाट तुम्हाला या ठिकाणी इथून दाखवता येईल, याला लागूनच असतो. ओके, हा झाला तुमचा पश्चिम घाट. पश्चिम घाट काय झाला, पश्चिम किनारपट्टी मैदानीला लागून. आणि पूर्व घाट कुठं दाखवायचा तुम्हाला बघा, पूर्व किनारपट्टी मैदानीला लागून तुम्ही पूर्व घाट इथून दाखवू शकता. पूर्व घाट जर दाखवायचा झाला तर तुमचा पूर्व घाट इथून असा तुम्ही दाखवू शकता. पूर्व घाट कुठं, या ठिकाणी पूर्व किनारपट्टी मैदानी प्रदेशाला लागून, एकदम सोपा विषय, काय याच्यामध्ये इतकासा अवघड विषय नाही आहे. त्यानंतर सिक्कीम बघा, सिक्कीम कुठं दाखवता येईल बघा, सिक्कीम राज्य या ठिकाणी इथे आहे. सिक्कीम एका वर्षी आला होता बोर्डाच्या परीक्षेला म्हणून घेतला. नर्मदा नदी बघा, नर्मदा नदीचा जो काही उगम आहे तो मध्य प्रदेशमधून होतो, हे लक्षात घ्यायचं. मध्य प्रदेशमधून येतो आणि महाराष्ट्राच्या वरच्या टोकाला थोडंसं बाँड्रीला टच करून नर्मदा नदी जी आहे ती डायरेक्ट गुजरातमध्ये, गुजरातच्या मार्गाने ती अरबी समुद्राला मिळते. आता इथून जर दाखवायचं झालं तर बघा, या एवढ्या भागामधून आपण इथून अशा प्रकारे ही नर्मदा नदी इथून वाहत येऊन महाराष्ट्राच्या ज्या वरच्या टोकाला बघा इथून अशी घ्यायची आणि पुढं डायरेक्ट ही नर्मदा नदी जी आहे ती अरबी समुद्राला मिळते गुजरातमधून. एवढं फक्त लक्षात ठेवायचं, तिला महाराष्ट्राच्या आतमध्ये आणायची नाही, वरच्या ह्या टोकावरून आपल्याला न्यायचे, नंदुरबार वगैरे त्या साईडला तिथून जाते ती. पुढचा मुद्दा बघा, लक्षद्वीप बेटे जे आहे ते आपल्या इथं खाली बघा, इथं खाली कुठंतरी तुम्हाला दिसतील ही लक्षद्वीप बेटे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण सध्या लक्षद्वीप विषय खूपच जबरदस्त पद्धतीने घेतला होता पर्यटनाच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून, त्याच्यामुळे भारताकडून, त्यामुळे लक्षद्वीप बेटे हा IMP मुद्दा आहे, हा विचारला जाऊ शकतो यावेळेस. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात मित्रांनो. लक्षात आलं असेल तुम्हाला काय कुठल्या गोष्टी कशा, आता बरीचशी गिचमीट झाली, पण समजून घेण्याचा प्रयत्न करा, व्हिडिओ परत एकदा रिवाईज करून बघा, तुमच्या लक्षात येईल. पुढचा मुद्दा बघा, लोकसंख्येची विरळ घनता असणारे राज्य. आता पहिलं काय, जम्मू काश्मीर. या ठिकाणी बघा, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी इथं तुम्हाला दाखवता येऊ शकतं, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी बघा. तर मी काय करतो, याला मस्त अशा प्रकारे, हे झालं जम्मू आणि काश्मीर. ओके, हे जम्मू काश्मीर तुम्ही इथं अशा प्रकारे दाखवलं, काय लोकसंख्येची विरळ घनता असणारे राज्य. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश. आता अरुणाचल प्रदेश आहे, त्याला आपण काय करू, एकदम थोडंसं अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश पण आपल्याला दाखवता येईल याच पद्धतीने. आपल्याला बघा, अरुणाचल प्रदेश जो आहे तो अरुणाचल प्रदेश बघा इथं वरच्या बाजूला आहे. मगाशी आपण हिमालय दाखवलं त्या अनुषंगाने बघा आपल्याला दाखवता येईल. अरुणाचल प्रदेश बघा इथे हाच आहे, लोकसंख्येची विरळ घनता असणारे प्रदेश. एक जम्मू काश्मीर झालं आणि एक आपल्याकडं अरुणाचल प्रदेश. इथं लिहा अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश झाला. त्याच्यानंतर नागालँड जे आहे, नागालँड जे आहे ते अरुणाचल प्रदेशच्या खालचाच भाग जो आहे तो नागालँड इथेच. ओके झालं. त्याच्यानंतर लोकसंख्येची मध्यम घनता असणारे राज्य, महाराष्ट्र, पंजाब आणि कर्नाटक. आता बघा, हा महाराष्ट्र आपला, महाराष्ट्र इथं आपल्याला दिसतोय. पंजाब बघा या ठिकाणी तुम्हाला जम्मू काश्मीरच्या खालीच इथं पंजाब आहे आपल्याकडं. आणि तिसरा जो आहे आपल्याकडे कर्नाटक, महाराष्ट्राला जोडूनच महाराष्ट्राच्या खालीच आपला कर्नाटक असतो. ओके, ही काय बाबा या ठिकाणी आपल्याला आहे मध्यम लोकसंख्येची घनता. मग इथं वाटलंच तर मध्यम लोकसंख्येची घनता, याला वाटलंच तर थोडंसं डार्क करा तुम्हाला तुमच्या पद्धतीने बघा. इथं हे आहे, त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र आहे, व्यवस्थित करा. मी जरा घाई आपल्या वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी पटापट आपला घेतो विषय. महाराष्ट्र आणि कर्नाटक आपल्याला या ठिकाणी इथं दिसतं. ठीक आहे, तर एवढी राज्य आपल्याला दाखवता येतील. पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी की लोकसंख्येची दाट घनता असलेले राज्य. तर पश्चिम बंगालमध्ये दाट घनता आहे. पश्चिम बंगाल कुठं बघा इथं, हा जो आपला पश्चिम बंगाल या ठिकाणी बाबा लोकसंख्येची दाट घनता आहे. पश्चिम बंगाल आपल्याला व्यवस्थित दाखवता आला पाहिजे, नाही तर दाखवायला बांगलादेश गडबड होऊन जायची सगळी, याला जोडून खाली बांगलादेश आहे. तर हा झाला आपला पश्चिम बंगाल. ओके, इथं वाटलंच तर लिहा पश्चिम बंगाल, पश्चिम बंगाल. त्याच्यानंतर आपल्याकडे काय बाबा, केरळ आहे. दक्षिण भारतातील सर्वात लोकसंख्या असलेलं राज्य बघा केरळ. इथं जे आहे आपण बघायला गेलो तर इथे एक दाट घनता आहे लोकसंख्येची केरळमध्ये. आणि केरळनंतर काय बाबा येतं बिहार. बिहार बघा या ठिकाणी तुमचं इथे बिहार आलं, हे तुमचं पश्चिम बंगालला जोडूनच बिहार आहे. त्याच्यानंतर इथं त्याच्यात शेजारी उत्तर प्रदेश आहे, हे झालं आपलं बिहार. ओके, इथं काय बाबा तुमची लोकसंख्येची दाट घनता आहे या ठिकाणी.
ओके, असं आपण दाखवू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे महत्त्वाची जी बंदरं आहेत. आता ती बंदरे आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूयात. महत्त्वाची बंदरे आपल्याला बघा, महत्त्वाची बंदरे असतील, विमानतळ असतील. आता बंदरेमध्ये पहिलं चेन्नई. आता चेन्नई कुठं आलं बाबा? चेन्नईचा जर विचार केला तर बघा, इथं चेन्नई, आपल्या इथं इथं येईल चेन्नई. चेन्नई चेन्नई हे एक महत्त्वाचं बंदर आहे आणि बंदरे सगळी समुद्रकिनारा आहे, लगतच आहे. पोरबंदर गुजरातमध्ये येतं. मग गुजरातमध्ये या ठिकाणी तुम्ही इथं पोरबंदर, आता मी सध्या फक्त सांगतोय तुम्हाला कुठं काय, पोरबंदर इथं आलं. त्याच्यानंतर बाबा कोची. कोचीचा जर विचार केला तर कोची बघा या ठिकाणी आपल्याकडं, कोची जी आहे ना इथं खाली येणार आपल्याला. या ठिकाणी बघा कोची. कोची का कोटा आहे? कोची, हा कोची इथं खाली बघा, आपल्या केरळमध्ये कोची आहे आपल्याकडे, इथं कोची. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय बाबा, कांडला. कांडला याचे गुजरातमध्ये इथं कांडला येणार. कांडला गुजरातमध्येच बरं का. त्याच्यानंतर काय बाबा, कोलकाता. कोलकाता माहिती आहे आपल्याला, या ठिकाणी कोलकाता इथे येईल आपला. कोलकाता पश्चिम बंगालमध्ये. ओके, झाला. एवढ्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला दाखवता येऊ शकतात. बंदरे येऊ शकतात. त्याच्यानंतर विमानतळ. विमानतळ कुठं? बेंगळुरू. आता बघा बेंगळुरूचा जर विचार केला तर बेंगळुरू बघा इथं कर्नाटकमध्ये आपल्याला दाखवता येईल. बेंगळुरू. कलर वेगळा घेऊ म्हणजे जरा थोडंसं बरं पडेल. कुठं कुठं काय काय ते लिहा, समजून घ्यायला. इथं बघा, इथं आपलं बेंगळुरू आहे. बेंगळुरू. ओके, इथं. त्याच्यानंतर पुढे दिल्ली. दिल्ली आपल्या बघा इथं दिसतं बघा, छोटासा भाग हा दिल्ली. ही आपली दिल्ली. दिल्ली. दिल्ली नंतर काय बघा, पुणे. पुणे कुठं? महाराष्ट्रामध्ये इथं येईल बघा, पुणे. आणि पुणे नंतर आपल्याकडे एक तिरुवनंतपुरम. बरं का, तिरुवनंतपुरम बघा इथं खाली टोकाला, या ठिकाणी आपल्या ह्या साईडला इथं दाखवायचं, केरळमध्ये खाली. एक मिनटं, ह्या इथं इथं आपल्याला दाखवता येईल तिरुवनंतपुरम. ओके, तिरुवनंतपुरम. तिरुवनंतपुरम इथं आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रमुख लोहमार्ग आता आपल्याला दाखवायचे आहेत. आता लोहमार्ग जर दाखवायचे असतील तर ते लोहमार्ग आपल्याला कुठं कुठं दाखवता येतील बघा. पहिला मुंबई. मुंबई कुठं? आपली इथं मुंबई, आपली मुंबई. ठीक आहे, आलं लक्षात. मुंबई नंतर इटारसी. आता इटारसी बघा या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये येते. इटारसी. इटारसी दिसलं. इटारसी नंतर आपल्याकडे कुठं? कोटा. कोटा आपल्याकडे बघा या ठिकाणी इथे येईल, राजस्थानमध्ये कोटा. कोटा फॅक्टरी नाव ऐकलं असेल. त्याच्यानंतर आपल्याकडे काय येतं बाबा, नागपूर. नागपूर कुठे येणार? इथं तुमचं महाराष्ट्रामध्येच नागपूर. ओके, आणि नागपूर नंतर आपल्याकडे कोण आहे बाबा, कर्कवृत्त. आता कर्कवृत्त कुठून जातं बाबा? इथून मधून तुम्ही अशा प्रकारे कर्कवृत्त घेऊन जाऊ शकता, अशा प्रकारे कर्कवृत्त दाखवू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, हा झाला मुद्दा एक. आता पुढे जाऊयात आपण. पुढचा मुद्दा बघू या ठिकाणी, ब्राझील. आता इथं ब्राझीलशी रिलेटेड मी ऑलरेडी इथं दाखवलेलेच आहेत तुम्हाला. बघा, ब्राझीलमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे आणि लहान राज्य जर आपण बघितलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलमधलं सर्वात लहान राज्य कुठलं ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं होतं. आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपण सर्वात लहान राज्य जर आपण या ठिकाणी बघितलं तर सेगिरपे हे बघा, हे एक नंबरला जे दिसतंय ते सगळ्यात लहान राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया इथं दिसते. ॲमेझॉनॉस राज्य बघा इथं दाखवलं आपण. त्याच्यानंतर पाराना राज्य बघा, इथं पाराना राज्य दाखवलं. आणि अमापा राज्य या ठिकाणी, ही राज्य दाखवायला आपल्याला येऊ शकतात. बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला रिपीट काही गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर बघा इथे माराज बेट. माराजा बेट बघा, माराजा बेट या ठिकाणी इथं दिसले तुम्हाला. त्याच्यानंतर पिको दी नेब्लिना. पिको दी नेब्लिना आपल्याकडे बघा, मार्च हा 2 वेळा या ठिकाणी प्रश्न विचारला होता बघा. पिको दी नेब्लिना या ठिकाणी, नेब्लिना इथं दिसतंय. पॅन्टेनल दलदल प्रदेश बघा, पॅन्टेनलचा दलदल प्रदेश इथं आहे आणि इथंच आपल्याला ॲमेझॉन सापडतो बघा, इथं पॅन्टेनलचा दलदल प्रदेश. आवर्षण चतुष्कोन बघा या ठिकाणी इथं दाखवलं आहे. आवर्षण चतुष्कोन इथं दिसला तुम्हाला वरती, इथे बघा, इथे. त्याच्यानंतर कटिंगा बघा या ठिकाणी, कटिंगा आवर्षण चतुर्कोशच्या बाजूलाच इथं कटिंगा दिसतो बघा, हा एरिया एवढा दाखवता येऊ शकतो. कॅसेनोचे पुळण या ठिकाणी, कॅसेनोचे पुळण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मला तर वाटतं दाखवायचं विसरलो मी. कॅसेनोचे पुळण जे आहे ते थोडंसं दाखवायचं, आपल्याकडे काहीतरी राहून गेलेलं आहे. तर हे कुठं दाखवता येईल फक्त एकदा चेक करू आपण. बघा, कॅसिनो पुळण आहे बघा या ठिकाणी, इथं खाली आपल्याला दाखवता येऊ शकतं बघा, इथं खाली, इथं अशा या ठिकाणी इथं खाली आपल्याला दाखवता येऊ शकतं कॅसिनो पुळण. कॅसिनो पुळण. ओके, इथं आपल्याला दाखवता येईल. ओके, पुढे बघा पॅराना नदी. पॅराना नदी बघा इथे या ठिकाणी दाखवले तुम्हाला लाल कलरमध्ये. पुढे बघा आपल्याला सोनेरी
तांबरीन, सोनेरी तांबरीन कुठे बाबा आहे बघा या ठिकाणी इथं दिसते आपल्याला सोनेरी तांबरीन. त्याच्यानंतर ॲनाकॉन्डा कुठे दिसतो बघा इथं पेंटन, हे बघा इथं ॲनाकॉन्डा दाखवला आहे, पण पेंटनॉल एरिया जो आहे इथं इथेच आपल्याला ॲनाकॉन्डा दाखवतो. कोंडोर जो आहे, कोंडोर बघा या ठिकाणी इथं आहे कोंडोर. त्याच्यानंतर गुलाबी डॉल्फिन आपल्याला या भागामध्ये इथं आढळतात. ब्राझीलमधील महाकाय अँडोकॉन्डा कुठं आढळतो इथंच तुम्हाला दाखवलं आहे बघा, पेंटनॉलमध्येच आढळतो. पंपासचे गवताळ प्रदेश इथं खाली आहे ना, तुम्हाला पंपास गवताळ प्रदेश दाखवता येईल. आणि काटेरी झुडपी वने बघा इथं या ठिकाणी दिसतात तुम्हाला, दिसली इथं काटेरी झुडपी वने जे आहे ते आपल्याला दाखवता येऊ शकतात. नकाशे जे आहे ते नीट भरा, कसे भरायचे ते सांगतो, कुठली काळजी घ्यायची ते मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. पुढे बघा, पुढे या ठिकाणी बघा लोकसंख्येची विरळ घनता असणारी राज्य. आता विरळ घनता कुठं, ॲमेझॉनस आणि या ठिकाणी या राज्य ॲमेझॉनस आणि त्याच्यावरती जे एक राज्य आहे आपल्याला सराइमा, या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची जी काही घनता आहे ती या ठिकाणी ती कमी आढळून येते आपल्याला. ओके ओके रोराइमा आहे, रोराइमा, सराइमा नाही, रोराइमा आपल्याकडे या ठिकाणी रोराइमा. ओके, रोराइमा या दोन ठिकाणी आपल्याला मध्यम विरळ घनता आढळते. आणि लोकसंख्येची मध्यम घनता साओ पावले या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येची जी काही मध्यम घनता जी आहे बघा या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारची घनता बघितली, एक विरळ घनता आहे आणि लोकसंख्येची मध्यम घनता जी आहे ती साओ पावले या ठिकाणी बघा इथं या ठिकाणी हा जो भाग आहे मध्यम घनता असणारा जो एरिया आहे बघा इथं साओ पावले हा भाग आहे, साओ पावले. ओके, या ठिकाणी हे आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर दाट घनता असणार राज्य, दाट घनता आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येची मध्यम घनता असलेली राज्य जी आहे ना, ओके 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 एक सॉरी मध्यम घनता असलेली राज्य ही नाही बरं का, साओ पावले नाही आहे मध्यम घनता असलेली राज्य. मध्यम घनता असलेली राज्य जी आहे ती या ठिकाणी आपल्याला काय दिसतात, पॅराना आणि सांता कॅटरिना ही मध्यम घनतेची राज्य आपल्याकडं असलेलं दिसून येतं. आणि त्याच्यानंतर दाट घनता असणारं राज्य ते साओ पावलो, दाट घनता असलेलं राज्य जे आहे ते साओ पावलो, एवढं लक्षात घ्या, नाही तर गडबड व्हायची, चुकीचं व्हायचं आपलं बरं का. मध्यम घनता कुठं, पॅराना आणि सांता कॅटरिना जी हे दोन राज्य या ठिकाणी दिसतात. आणि त्यांच्या बाजूला जे दिसतं साओ पावलो हे दाट घनता असलेलं राज्य आहे साओ पावलो, हे लक्षात घ्यायचं. ओके, आणि त्याच्यानंतर ब्राझीलमधील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेलं राज्य. आता ब्राझीलमधील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेलं राज्य ते बघा रिओ दी जेनेरिओ हे या ठिकाणी इथं दिसतंय. साओ पावलोच्या शेजारीच समुद्र किनाऱ्याला लागून छोटंसं राज्य आहे रिओ दी जेनेरिओ, हे राज्य आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे बघा इथं बंदरे जी आहे ती पण समजून घ्या. पहिली विटोरिया बंदर या ठिकाणी दिसतंय, इथं विटोरिया बंदर या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. त्याच्यानंतर विटोरिया बंदर नंतर आपल्याकडे दुसरं काय, मॅनॉस बंदर बघा या ठिकाणी इथं दिसते ॲमेझॉनस राज्यामध्ये. विमानतळाचा विचार केला तर विमानतळ कुठं बाबा, ब्राझिलियामध्ये या ठिकाणी आपल्याला बघा ब्राझिलिया ही राजधानी आहे, तिथं विमानतळ आहे. कॅम्पो ग्रांडे इथं बाजूला बघा पेंटानॉलच्या क्षेत्रामध्ये दिसतंय. त्याच्यानंतर लोहमार्गाची स्थानके बघा, एक साओ पावलो दिसतं या ठिकाणी बघा, साओ पावलो या ठिकाणी. आणि रिओ दी जेनेरिओ ही लोहमार्गाची स्थानके आहेत, इथं रिओ दी जेनेरिओ बघा या ठिकाणी इथं दिसतं आपल्याला, रिओ दी जेनेरिओ. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दाखवता येऊ शकतात. नकाशा जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो, नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातात, त्याची उत्तरं आपल्याला लिहिता आली पाहिजेत. अशा प्रकारे आपण बऱ्याचशा गोष्टींवरती आज चर्चा केली. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा झाली. नकाशा वाचनमध्ये 6 पैकी 4च घटक दर्शवायचे असतात आपल्याला, त्याच्यामुळं तिथं जरा थोडंसं एक बेनिफिट आहे आपल्याला, 4च बाबी दर्शवायच्यात. प्रत्येक बरोबर उत्तराला 1 मार्क असणार आहे, त्याच्यामुळे करेक्ट गोष्ट जी तुम्हाला माहिती आहे ती भरण्यावरती जास्त भर द्या. ठीक आहे, तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, आणि आणखी महत्त्वाची गोष्ट, भूगोलाच्या आपण बऱ्याचशा व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टिपा लिहा, कारणे द्या, आलेख कसा काढायचा, हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरचे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून. ठीक आहे मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी भूगोलातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नकाशा वाचन, म्हणजे नकाशा व्यवस्थित वाचायचा आणि त्यावरचे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तर आपल्याला लिहायला प्रश्न विचारला जातो. ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे, कारण बोर्डाच्या परीक्षेला या मुद्द्यावरती विचारले गेलेले काही प्रश्न मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर जाऊयात पुढं.
पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, वेगवेगळ्या बोर्डाच्या परीक्षांना आलेले प्रश्न बघूयात. मार्च 2019ला नेमका कुठला प्रश्न या घटकावर आधारित विचारला गेला होता बघा. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 4थला अ जो आहे आणि आ मिळून 8 गुण असतात. अ मध्ये तुम्हाला काय करायचं असतं की नकाशा जो आहे त्यात तो नकाशा भरायचा असतो. 6 पैकी आपल्याला या ठिकाणी 4 गोष्टी नकाशात भरायच्या असतात आणि आ जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नकाशाचं वाचन करून प्रश्नांची उत्तरं, हा खूप सोपा भाग असतो. याच्यात कोणालाही 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आपण या मुद्द्यावर पण चर्चा केली, नकाशामध्ये माहिती कशी भरायची, आणि बऱ्याचशा व्हिडिओंवरती चर्चा केली भूगोलाच्या. त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. म्हणजे ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जुन्या व्हिडिओ बघून घ्या, आधीच्या व्हिडिओ बघून घ्या, ज्याच्यामध्ये संपूर्ण तुमची तयारी होईल. बघा इथं काय दिलंय, नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथं जो नकाशा दिलाय तो काय दिसतोय बाबा आपल्याला? पहिली गोष्ट, या नकाशामध्ये आपल्याला लोहमार्ग आणि विमानतळ या संदर्भात माहिती दिलेली आहे. यावरती 100% प्रश्न विचारला जातो पहिला, की बाबा नकाशात कुठली माहिती दिली, तर ती माहिती इथून तुम्हाला मिळते. इथं जे काही दिसन ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं की बाबा भारतातील प्रमुख लोहमार्ग व विमानतळ, इथं भारत आहे म्हणून भारतातील प्रमुख लोहमार्ग व विमानतळाची माहिती इथं दिसते. बघा या ठिकाणी पहिला इथं बघा हे लोहमार्ग तुम्हाला दिसतात या चिन्हाने. त्याच्यानंतर इथं अशा प्रकारे प्रमुख स्थानके आहेत आणि हे चिन्ह जे आहे ते प्रमुख विमानतळांचं आहे. तर या ठिकाणी ही चिन्ह सुद्धा आपल्याला नीट समजली पाहिजे. आता पुढे जाऊयात, प्रश्न काय विचारलेत ते आपण बघून घेऊयात. बघा पहिला प्रश्न, नकाशात काय दर्शवतो? वरील नकाशा काय दर्शवतो? बघा भारतातील प्रमुख लोहमार्ग व विमानतळ यांची माहिती दर्शवतो. झालं, मग इथं लिहायचं भारतातील प्रमुख लोहमार्ग, बघा प्रमुख लोहमार्ग व विमानतळ यांची माहिती दर्शवतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा दुसरा, नकाशात पूर्व किनारपट्टीवर कोणत्याही 2 विमानतळाची नावे लिहा. पूर्व किनारपट्टीवरील, आता हा नकाशा जर आपण नीट बघितला भारताचा, तर इथं उत्तर असते बघा, उत्तर आणि खाली काय दक्षिण. ओके, उत्तर आणि दक्षिण, आणि इथं आपली पूर्व आणि ही पश्चिम. लक्षात घ्यायचं मित्रांनो, ह्या दिशा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आता इथं ऑलरेडी आपल्याला इथं ऊ दिलंय म्हणजे उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. आपल्याला प्रश्न काय विचारलाय की पूर्व किनारपट्टीवरील दोन विमानतळ विचारलेत ना. हा विमानतळ बघा, विमानतळ इथं बघा एक चेन्नई आहे पूर्व दिशेला, एक आहे विशाखापट्टणम आहे आणि एक आहे या ठिकाणी हावडा. अशी 3 आहे. मग 3 पैकी सध्या मी या ठिकाणी 2 लिहितो. चला, चेन्नई आणि विशाखापट्टणम हे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. चेन्नई व विशाखापट्टणम. ठीक आहे, अशा प्रकारे झालं. नकाशात कोणत्या राज्यात लोहमार्ग आढळत नाही? आता लोहमार्ग बघा अशा प्रकारे कुठं आढळत नाही, तर तुम्ही नीट विचार केला तर बघा जम्मू आणि काश्मीरमध्ये इथं वरती लोहमार्ग आढळत नाही, कारण खूप मोठा डोंगराळ प्रदेश आहे, हिमालय पर्वताच्या रांगा आहेत, त्यामुळे तिथं तो काय दिसत नाही. माहिती लिहायचं जम्मू आणि काश्मीर. पुढचा, भारताच्या अति दक्षिणेकडील रेल्वे स्थानकाचे नाव. आता भारत आहे आणि भारताच्या अति दक्षिणेकडील रेल्वे स्थानक. आता रेल्वे स्थानकाचा जर विचार केला तर बघा इथं अति दक्षिणेकडील, आता हा वर उत्तर आणि खाली दक्षिण, हा दक्षिण भाग. आता ह्या अति दक्षिणेकडे बघा या ठिकाणी काय विचारलं, दक्षिणेकडचं भारताच्या अति दक्षिणेकडील रेल्वे स्थानक. आता रेल्वे स्थानक बघा या गोल चिन्हाने दर्शवलं आहे आणि इथं कन्याकुमारी जे आहे ते अति दक्षिणेकडील एकदमच टोकावरती आहे कन्याकुमारी, त्याच्यामुळे इथं उत्तर येईल कन्याकुमारी. इथं तुम्हाला 4च प्रश्न, म्हणजे 6 पैकी फक्त 4च लिहायचे आहेत, त्याच्यामुळे 4 पैकी 4 मार्क कुणालाही मिळू शकतात. मुंबई व मंगरुळ यांच्या दरम्यान असलेले रेल्वे स्थानक. आता बघा इथं मुंबई आहे आणि या मुंबईमध्ये जर आपण थोडंसं जर का आपण याला समजा मी मोठं करतो, मुंबईमध्ये बघा मुंबईमधून हा रेल्वे मार्ग इथून असा निघाला आहे आणि इथं मंगरुळला जोडला आहे. या दोघांच्या मध्ये कुठलं आलं, वास्को द गामा. मग इथं आपल्याला वास्को द गामा हे रेल्वे स्थानक तुम्ही लिहू शकताय. आणि नकाशात सर्वात उत्तरेकडील विमानतळाचे नाव. आता सर्वात उत्तरेकडील बघितलं, ही दक्षिण आणि ही उत्तर. आता उत्तरेकडे मला इथं दिल्ली दिसते, दिल्ली व्यतिरिक्त दुसरं कुठलं वरती दिसत नाही, त्याच्यामुळे इथं दिल्ली तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर हा झाला एक मुद्दा की 2019च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता. आता मार्च 2020 मध्ये बघा हा प्रश्न आला होता, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं. इथं काय दिलंय, राष्ट्रीय महामार्ग व बंदरे. बरोबर, मग इथं तुम्ही लिहू शकता पहिला मुद्दा, वरील नकाशा काय दर्शवतो,
तर वरील नकाशा भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे यांची माहिती देतो, हे लिहू शकताय. दुसरा मुद्दा, दक्षिण उत्तर उत्तर दक्षिण महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडलेला आहे? या ठिकाणी बघा इथं दिलंय उत्तर दक्षिण, इथं बघा उत्तर दक्षिण महामार्ग कुठल्या दोन शहरांना जोडलाय? या ठिकाणी तुम्हाला इथं दिसेल बघा, हा इथून हा जो सर्वात जास्त डार्क दिसतोय बघा, या ठिकाणी मी थोडंसं वाढवतो. इथं बघा सगळ्यात जास्त डार्क या ठिकाणी इथं इथे असा येतोय. तर इथून हा सुरुवात कुठं झाली बघा, श्रीनगरला या ठिकाणी या महामार्गाची सुरुवात झाली आणि महामार्ग खालून असा येतोय इथं बंगळुरू या ठिकाणी, त्याच्यानंतर इथं कन्याकुमारीला या ठिकाणी त्याचा शेवट आपल्याला होताना दिसतोय. काय कुठल्या दोन मुख्य शहरांना जोडतो? तर कन्याकुमारी आणि श्रीनगर या दोन मुख्य शहरांना जोडतो. श्रीनगरपासून सुरू होतो आणि कन्याकुमारीला संपतो. हा महामार्ग उत्तर दक्षिण महामार्ग आहे. मग इथं तुम्ही लिहू शकता श्रीनगर व कन्याकुमारी. श्रीनगर व कन्याकुमारी हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. ओके, तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण याचं उत्तर जे आहे ते सांगू शकतो. जरा एकदा चेक करू. आणखी बघा या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल. फक्त मी याचं उत्तर जरा व्यवस्थित चेक करतो, कारण मध्ये म्हणजे कसं चुकायला नको आणि चुकीची माहिती चुकीची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायची नाही आहे मला. त्यामुळे मला थोडासा विचारपूर्वक किंवा बघून एकदा व्यवस्थित आपण या मुद्द्यावरती जरा लक्ष देऊयात. बरोबर, दोन शहरं श्रीनगर आणि कन्याकुमारी बरोबर आहे. पुढचा मुद्दा बघा, पूर्व किनाऱ्यावरील प्रमुख दोन बंदरे. आता पूर्व किनारा, आता बघा परत पूर्व किनारा हा आणि इथली दोन बंदरे कुठली बाबा? इथं बघा हे एक बंदर दिसते चेन्नई, एक दिसते विशाखापट्टणम आणि एक दिसते कोलकाता. 3 आहे. मग तिघांपैकी तुम्ही कुठली लिहू शकताय? चेन्नई लिहा, विशाखापट्टणम किंवा कोलकाता, तिघांपैकी तुम्ही कुठली दोन लिहू शकता. ओके, पुढचा, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील बंदर. आता पश्चिम किनारपट्टी ही आणि याचं सगळ्यात दक्षिणेकडील, दक्षिण म्हणजे खाली, पश्चिम किनारपट्टीवर बंदर आहे बघा. एक काय तुम्हाला दिसतंय? मुंबई दिसतंय आणि इथं सगळ्यात दक्षिणेकडील कोची, म्हणजे सगळ्यात दक्षिणेकडचं कोची आहे. बरोबर. मग इथं कोची उत्तर तुमचं येईल. महाराष्ट्रातील प्रमुख बंदर कुठलं? तर महाराष्ट्रातलं प्रमुख बंदर मुंबई हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. अशा प्रकारे इथं तुम्ही 5 पैकी 4 प्रश्न सोडवले बरोबर तर 4 मार्क तुम्हाला आरामात इथं मिळून जातात. हा प्रश्न 2020ला विचारला गेला होता. आणखी एक आहे, हा कधी विचारला? मार्च 2022ची प्रश्नपत्रिका आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं याच्यावर विचार करूयात की बाबा ब्राझीलचा नकाशा आहे. इथं आपल्याला काही माहिती दिलेली आहे बघा. आता इथे बघा याच्यामध्ये काय दिलं बाबा, वन्य प्रदेश व प्राणी. मग इथं लिहायचं ब्राझीलमधील कोणतेही 2 वन प्रकार लिहा. आता वन प्रकार इथं दिसतात बघा, विषुववृत्तीय वने, उष्ण गवताळ वने, दलदलीचा प्रदेश, उष्ण पानझडी वने, काटेरी झुडपी वने, समशीतोष्ण गवताळ वने, यापैकी कुठलीही 2 तुम्ही लिहू शकता. विषुववृत्तीय वने, दलदलीचा प्रदेश किंवा उष्ण पानझडी वने असं लिहा. काटेरी झुडपी वने, विषुववृत्तीय वने आणि त्याच्यानंतर उष्ण व पानझडी वने असे लिहा. त्याच्यानंतर नकाशात दर्शवलेले बेट. आता या ठिकाणी कुठलं बेट दर्शवलंय बघा, इथं माराचॉ बेट या ठिकाणी आपल्याला दिसतंय. हे बेट या ठिकाणी दर्शवलंय. ओके, दुसरा मुद्दा, नकाशात मगर कोठे आढळतात? तर इथं मगर दिसते बघा तुम्हाला, इथं मगरीचं चिन्ह दिसते. थोडंसं जर आपण त्याला मोठं करू, मगरीच्या चिन्हाला बघा इथं मगरीचं चिन्ह दिसते. हे कुठे आहे बाबा? पॅन्टनलच्या दलदलीत प्रदेशामध्ये आपल्याला या ठिकाणी मगर दिसते. पुढचा मुद्दा आहे, तांबरीन हा प्राणी कुठं आढळतो? तर तांबरीन हा प्राणी थोडा माकडासारखा दिसतो बघा, इथं दिसतोय ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये. तांबरीन हा प्राणी जो आहे तो इथं दिसतोय ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे की बाबा नकाशात दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कुठला? आता दक्षिणेकडचा गवताळ प्रदेश, आता बघा ही वरती उत्तर आहे आणि खाली दक्षिण आहे. दक्षिणेकडील गवताळ प्रदेश बघा, या ठिकाणी गवताळ प्रदेशाचा जर विचार केला, हा दक्षिणेकडचा गवताळ प्रदेश बघा, इथं गवताळ शब्द कुठे बाबा? गवताळ प्रदेश हा पंपास जो आहे तो दक्षिणेकडचा गवताळ प्रदेश या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे आपल्याला या पद्धतीने आपल्याला उत्तरे लिहिता येऊ शकतात, नकाशावरील प्रश्नांची उत्तरे. तर मित्रांनो, आपण बघितली जवळपास 9-10 मिनिटाची व्हिडिओ आहे, परंतु खूप महत्त्वाची आहे. अशा प्रकारचे प्रश्न येतात, तुम्हाला काय करायचं, नकाशातच बघायचं आणि त्याच्यावरूनच प्रश्नांची उत्तरं द्यायची. त्याच्यामुळे हा भाग इतका काही अवघड नाही आहे. कॉन्फिडन्स ठेवायचा आहे आणि विचारपूर्वक मित्रांनो या प्रश्नाची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. कारण इथं आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात, इथं आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. तर हे मार्क कशाला सोडायचे? ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूगोलाच्या आणखी बऱ्याचशा व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. त्या व्हिडिओ जर बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, त्यामध्ये नकाशा कसा भरायचा, त्यामध्ये आलेख कसा काढायचा, आलेखावरच्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, टिपा लिहा, थोडक्यात उत्तरे लिहा, कारणे द्या, सगळ्यांच्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. एकदा बघून घ्या. बाय मित्रांनो, धन्यवाद.